कुणाला यानंतर ऑब्जेक्शन घ्यायलाच नको की नेमकं झालं काय. ते रंगबिरंगी बॉल आहेत आणि या रंगबिरंगी बॉलमध्ये टीमची नावं दडली आहेत. त्यामधनं आपण पहिल्यांदा मला वाटतं 2 बॉल उचलायचे आहेत. मी प्रल्हाद नाईक यांना विनंती करतो. प्रल्हादजी नाईक साहेब जे पहिलं नाव आपल्याला दर्शवत आहेत. पहिलंच नाव आलंय विश्वनाथ जाधव अँड टीम वेद 11 धानीव. विश्वनाथ जाधव अँड टीम वेद 11 धानीव आणि त्यांच्या विपक्षात अगदी तगडा शहापूर तालुक्यातनं गोठेकर बी. पहिलीच मॅच पहिल्याच दिवसाची धानीव आणि गोठेकर बी एक जबरदस्त लढत. दुसरी मॅच आणखी एक मोठं नाव वडवली बी. वडवली बी हा संघ इन ऍक्शन तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल आणि वडवली बी च्या विपक्षामध्ये असतील आणखी एक मोठं अलिबाग मधलं नाव आहे RCC पेठ. RCC पेठ हे संघ तुम्हाला एकमेकांसमोर खेळताना पाहायला मिळतील. मॅच नंबर 3 आपल्याला पाहायला मिळेल आणि तिसऱ्या मॅच मध्ये आयुब शेख अँड कंपनी प्रिन्स 11 कासार वडवली. आयुब शेख अँड कंपनी प्रिन्स 11 कासार वडवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळतील शहापूर तालुक्यातील आणखी एक मोठी टीम अर्थात बोरशेती. आणि चौथा शेवटचा सामना असेल पहिल्या डे नाईट च्या स्पर्धेमधला. याच भिवंडी तालुक्याचा एक प्रतिभा संपन्न टीम नाव आहे जय म्हसोबा टेंभिवली. शेवटची मॅच जय म्हसोबा टेंभिवली आणि त्यांच्या विपक्षात भिवंडी मधलाच एक संघ असेल जय बजरंग भावाले बी. जय बजरंग भावाळे बी हा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. पहिल्या दिवसाचे जे संघ आहेत ते मी तुमच्यापर्यंत पुनश्च एकदा पोहोचवतो. जे 8 संघ दिनांक 19 डिसेंबरला हे संघ खेळताना पाहायला मिळतील. एकदा पुनश्च एकदा ऐका. नाव आहे पहिल्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल वेद 11 या नावानं खेळताना पालघर जिल्ह्यामधनं धानीव विश्वनाथ जाधव अँड टीम. दुसऱ्या मॅच मध्ये धानीवच्या विपक्षामध्ये गोठेकर बी हा संघ पहिल्या मॅच मध्ये असेल. दुसऱ्या मॅच मध्ये वडवली बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये RCC पेठ. तिसऱ्या मॅच मध्ये असेल टीम प्रिन्स 11 कासार वडवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये बोरशेती. आणि चौथ्या मॅच मध्ये पाहायला मिळेल जय म्हसोबा टेंभिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय बजरंग भावाळे. दिनांक 19/12/2024 म्हणजे येत्या 19 तारखेला डिसेंबर महिन्याच्या 19 तारखेला ही मॅच असेल जे तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलंय. 20 तारखेचे लॉट्स इथे आपण टाकणार आहोत. पुनश्च एकदा ते फक्त बी पोल यानंतर 20 की 21 जे काय आहे बी चा पोल टायमिंग त्याचा बदली होऊ शकतो. मात्र हेच लॉट्स असतील. मॅच याच पद्धतीने खेळवल्या जातील. बी पोल असेल आणि बी पोल मधलं पहिलं नाव साईश स्पोर्ट्स खारबाव. साईश स्पोर्ट्स खारबाव आणि शेळके ब्रदर्स पोगाव. एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. बी पोलची पहिली मॅच असेल. बी पोल मध्ये दुसरी मॅच तुम्हाला इथे पाहायला मिळेल. अमीर दाफेदार अँड टीम रॉयल स्टनर मीरा रोड. अमीर दाफेदार अँड टीम रॉयल स्टनर मीरा रोड आणि आसिफ शेख अँड कंपनी महापोली स्टार्स.
टिटवाळामधून एक संघ या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळेल. नाव आहे भूमी 11 मांडा. आणि त्यांच्या विपक्ष या स्पर्धेचे आयोजक भादवड बी. भादवड बी आणि भूमी 11 मांडा. त्यानंतर शेवटची मॅच असेल विलास स्पोर्ट्स राहनाळ. आणि याच विभागातील संघ जय दुर्गा बी टेमगरपाडा. लॉट पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अ, 19 तारखेला यामधले 4 संघ खेळतील आणि 4 संघ 20 तारखेला येतील. 19ला जे 4 संघ खेळणार आहेत त्या 19 मध्ये 4 संघामध्ये असतील भूमी 11 मांडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये भादवड बी आणि त्यामध्ये दुसरी टीम असेल विलास स्मृती राहनाळ आणि जय दुर्गा टेमगरपाडा. ह्या टीम 19ला खेळतील. या गोष्टीची नोंद ठेवा. आणि 20 तारखेला खेळण्याकरता येतील साई स्पोर्ट्स खारबाव आणि शेळके ब्रदर्स पोगाव. त्यानंतर रॉयल स्टनर मीरा रोड आणि महापोली स्टार्स. हे 20 तारखेला खेळण्याकरता आपल्याला इथे यायचं आहे. हा 21 तारखेचा जो लॉट आहे तो इथे आपल्याला पाहायला मिळेल. हा लॉट सुद्धा 20 तारखेचाच असेल. सी पोल ज्याच्यामध्ये पहिलं नाव आहे मिनेश 11 कारिवली. मिनेश 11 कारिवली पप्या खारीक यांचा हा संघ आहे. आणि त्यांच्या विरोधात आणखी एक मोठा संघ उतरणार आहे. टीमचं नाव आहे नाना स्पोर्ट्स टेमघर. वीस तारखेचेच हे लॉट आहेत. 20लाच ज्या संघांना यायचंय त्यांची नावं तुम्हाला मी दर्शवतोय. दिवा SP दिवा. दिवा स्पोर्ट्स दिवा हा संघ आहे. आणि दिवा स्पोर्ट्स दिवाच्या विपक्षामध्ये नरेश स्पोर्ट्स कासारवडवली. कासारवडवलीमधनं दुसरा संघ खेळताना पाहायला मिळणार आहे नरेश स्पोर्ट्स कासारवडवली. आणखी एक मोठं नाव SSCC खांबाळपाडा. SSCC खांबाळपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळतील जय ब्राह्मणदेव भाटाळे. SSCCच्या विपक्षात जय ब्राह्मणदेव भाटाळे. त्यानंतर नेक्स्ट गावदेवी वेहळे. गावदेवी वेहळे आणि त्यांच्या विपक्षामध्ये एकविरा स्पोर्ट्स मानकोली. एकविरा स्पोर्ट्स मानकोली. हा पण मिक्सच राहील. आता जे चिट्टा काढतोय त्याही
डी पोलच्या आहेत, मात्र वेळ आणि दिवस आपल्याला कॉल करून समजावला जाईल. डी पोलच्या हे चिठ्ठ्या आहेत. जय भोलेनाथ सरवलीपाडा, सागर भोईरचा हा संघ आहे. जय भोलेनाथ सरवलीपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळतील विकी केने याचा संघ आमने स्पोर्ट्स आमने. सुजित यांचा संघ वीर बजरंग कारिवली. सुजित नाईक यांचा हा संघ आहे. आणि त्यांच्या विपक्षामध्ये धनेश इलेव्हन कुकसे हा संघ खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. आई देवी वडूनवगर, दिनेश चौगुले यांचा हा संघ आहे. आई देवी वडूनवगर आणि त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी नांदकर. आणि या डी पोल मधली शेवटची मॅच ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ओवळेगाव, ठाणे मधला ओवळेगाव जो संघ आहे तो खेळताना पाहायला मिळेल. आणि त्यांच्या विपक्षामध्ये नॉन्सी 11 निंबावली. चिठ्ठीवर नॉन्सी आहे, मात्र नॅन्सी 11 हे नाव आहे. नॅन्सी 11 निंबावली. या पोल बद्दलही आपण पुन्हा एकदा विश्लेषण करू. तुमचं जे वेळ आहे किंवा कुठला दिवस आहे हे तुम्हाला कॉल करून सांगितलं जाईल. मात्र ज्या मॅचेस आहेत त्यामध्ये जय भोलेनाथ सरवलीपाडा आणि आमने स्पोर्ट्स आमने, वीर बजरंग कारिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये धनेश 11 कुकसे, गावदेवी वडूनवगर त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी नांदकर, ओवळेगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये नॅन्सी 11 निंबावली. या मॅचेस तुम्हाला इथे पाहायला मिळतील. आणि तदनंतर 2 मिनिटं ब्रेक घ्यायचा, एक 5 मिनिटं फक्त नाश्ता करता वेळ देतो आपण, 5-10 मिनिटं. आणि त्यानंतर बीटीपीएल ट्रॉफीचे जे लॉट्स आहेत ते आपण टाकणार आहोत. चला आपण नाश्ता करूया, आपण गरम गरम